presented by Ambuja Cement, Virat Compressive Strength, Banking Partner Union Bank, सांगली लोकल चांगली बँक, नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे, बेवरेज पार्टनर सोसायटी टी, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC हाऊसिंग फायनान्स, घर बसाय रिश्ते सजाय, सहप्रायोजक पूर्वाचे सेवन म्हणजेच औषधाची बचत, सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. VSI संशोधने समृद्धी. नमस्कार, मी संदीप देसाई. आनंदवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय की भिवरेचं ठाण, भक्तीचे उधाण, ध्यानी मनी जाण, पांडुरंग जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर तालुक्यातल्या सराटी इथला निरोप घेऊन पुढे मार्गस्थ झाली आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही निरा स्नान सुद्धा घालण्यात आलं. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. म्हणून मी वारंवार सांगतोय, याची देही याची डोळा, देखीला आनंदाचा सुख सोहळा. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण अकलूज इथं पार पडलं. सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा नयनरम्य सोहळा पार पडला. झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी यांनी रिंगणाला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर मानाच्या अश्वाचं गोल रिंगण झालं. अश्वांनी धाव घेताच ज्ञानबा तुकारामाच्या घोषणेनं संपूर्ण परिसर दणाणून गेला. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं गोल रिंगण आपण पाहतोय की अकलूज मधल्या सदाशिवराव माने या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सध्या पार पडत आहे. अभूतपूर्व असा हा खरं तर नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी, वैष्णवांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. सुरुवातीला झेंडेकरांनी गोल रिंगण घातलेलं आहे, त्यानंतर टाळकऱ्यांनी जे आहे ते गोल रिंगण घातलं, त्यानंतर जे विणेकरी असतात ते गोल रिंगण घालत असतात. आणि या पालखी सोहळ्यामधल्या ज्या महिला आहेत, ज्या महिला आपल्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन संपूर्ण सोहळ्यात जात असतात, त्या देखील एक प्रदक्षिणा रिंगणाला घालत असतात. आणि त्यानंतर जे आहे ते मानाचा अश्व हा आता रिंगण प्रदक्षिणा पूर्ण करतो आहे. आणि या अश्वाच्या पायाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी आपण पाहतोय की वारकऱ्यांच्या अक्षरशः झुंबड उडत असते. कारण स्वतः जगद्गुरू तुकोबारायांची जी गादी आहे ती या अश्वावर विराजमान असते. जणू काही तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही माती आहे. याच भावनेतून वारकरी जे आहे ती माती आपल्या कपाळी लावत असतात, मस्तकाला लावत असतात. अनेक वारकरी ही माती आपल्या सोबत घरी देखील घेऊन जात असतात. आणि आपण पाहतोय की एकच जल्लोषाचं, उत्साहाचं वातावरण आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत असतं. आणि या रिंगणाच्या नंतर आता पुढचा प्रवास जो आहे तो आज अकलूजमध्येच तुकोबारायांची पालखी मुक्कामी असणार आहे आणि इथून पुढचा प्रवास सुरू होणार आहे. कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले, झी मीडिया, अकलूज. संत चालले पंढरी, मुखी रामकृष्ण हरी, ध्वजा पताका अंबरी, विठू राहे हृदयांतरी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण पुरंदरवडे इथं पार पडलं. माऊलींच्या पालखी सोहळ्यातल्या पहिल्याच रिंगणाला लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली. या नयनरम्य सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी. रामकृष्ण हरी मंडळी, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण जे आहे ते पुरंदवडे इथं पार पडलेलं आहे. आणि आपण ही सगळी दृश्य पाहतो आहे की लाखो वारकऱ्यांचा, वैष्णवांचा मेळा या संपूर्ण गोल रिंगणाच्या या सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी खरं तर पुरंदवडे इथं दाखल झालेला होता. माऊलींच्या संपूर्ण आषाढी वारी पायी सोहळ्यातलं हे खरं तर पहिलंच गोल रिंगण असतं. त्यामुळं वारकऱ्यांमध्ये देखील आणि प्रचंड उत्साहाचं असं वातावरण असतं. ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात हे गोल रिंगण पार पडलेलं आहे. आणि पुरंदवडे इथला सध्याचं वातावरण आपण पाहतोय. वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. खरं तर अश्वांचं हे रिंगण पाहण्यासाठी पंचक्रोशीतले जे नागरिक असतात, वारकरी असतात, ते या ठिकाणी दाखल होत असतात. आणि अश्वांच्या पायाखालची जी माती आहे ती आपल्या कपाळी लावण्यासाठी देखील वारकऱ्यांची मोठी झुंबड उडत असते. आणि ही माती अनेक वारकरी जे आहेत ते आपल्या सोबत आपल्या घरी देखील नेत असतात, जेणेकरून आपल्या शेतामध्ये येणारं जे पीक आहे ते पीक बहरून येईल. आणि शेतात ही माती टाकल्यास त्याला माऊलींचा पदस्पर्श झालाय अशी खरं तर इथल्या वारकऱ्यांची भावना असते. आणि त्यामुळंच या गोल रिंगण सोहळ्याला जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि मानाचं स्थान असतं. लाखो वारकऱ्यांनी या संपूर्ण सोहळ्याची याची देही याची डोळा
अनुभूती घेतलेली आहे। हा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी जे आहेत ते या पद्धतीनं या ठिकाणी जमा होत असतात आणि अत्यंत उल्हासाच्या वातावरणामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं हे पहिलं पुरंदवडे इथलं गोल रिंगण पार पडलेलं आहे। कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, पुरंदवडे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय। सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालखीचं स्वागत केलं। ज्ञानबा तुकारामाच्या जय घोषात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे आपण पाहतोय की पुणे पोलिसांचा जो कार्यभार आहे तो आज सोलापूर पोलीस जे आहेत ते सुपूर्द केला जाणार आहे आणि आता आजपासून सोलापूर जिल्हा प्रशासनाची, सोलापूर पोलिसांची पुढची जबाबदारी या संदर्भातली सुरक्षा व्यवस्थेची असेल। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की पुणे पोलीस संपूर्ण पालखी सोहळ्यातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होते। आता आज पुणे पोलीस आपला कार्यभार जो आहे तो सोलापूर पोलिसांकडे सुपूर्द करत असतात आणि सोलापूर पोलिसांकडून देखील आपण पाहतो की अशा पद्धतीने या ठिकाणी आता पालखीचं स्वागत केलं जात आहे आणि आता सोलापूर पोलीस पुढचा जो प्रवास आहे तो सुरक्षा व्यवस्थेचा संपूर्ण सांभाळतील आणि फुलांच्या वर्षावामध्ये खरं तर जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आगमन होत आहे। फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी केली जाते आहे। जगद्गुरू तुकोबारायांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते झालेली आहे आणि अखेर पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन तुकोबारायांची पालखी जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे। ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय। अत्यंत आनंदाचं, उल्हासाचं वातावरण आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीनं जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीनं पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे। कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया। ऊन वारा पाऊस झेलत वारकरी पंढरीच्या दिशेने जात असतात। मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन एखाद्या माळरान शोधायचं आणि तिथं राहुटी उभी करायची या वारकऱ्यांचा नित्यक्रम असतो। पालखीतल्या दिव्यांना राहुट्यांसाठी क्रमवारी दिलेली असते आणि त्यानुसार दिंडी प्रमुख आणि काही वारकरी मिळून मुक्कामाच्या ठिकाणी राहून जाऊन राहुटी उभी करतात। ही राहुटी कशी असते आणि ती कशी उभी केली जाते बघतोय। रामकृष्ण हरी मंडळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज नातेपुते इथं पोहोचणार आहे। बरड इथला मुक्काम आपला आटोपून तिथला पाहुणचार घेऊन ज्ञानोबा माऊलींची पालखी जी आहे ती नातेपुते इथं दाखल होणार आहे। त्यापूर्वी आपण पाहतोय पालखी समोरच्या ज्या दिंड्या असतात, जे लाखो वारकरी असतात, ते पुढच्या टप्प्याला पुढचा जो आपला विसावा असतो त्या ठिकाणी पोहोचत असतात आणि तिथल्या त्यांच्या मुक्कामाची कशी व्यवस्था असते ती आज आम्ही तुम्हाला दाखवतोय। अशा पद्धतीनं आपण पाहतोय की जे दिंड्यांचे प्रमुख असतात, वारकरी असतात, ते या पुढे जाऊन पुढच्या विसाव्याच्या ठिकाणी जाऊन राहुट्या उभं करण्याचं काम करत असतात आणि ह्या राहुट्या उभं करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं देखील आपण पाहतोय की अशा पद्धतीनं जे दिंडीचे प्रमुख आहेत, दिंडीतले जे महत्त्वाचे वारकरी आहेत, ते पुढच्या ठिकाणी पोहोचतात आणि अशा पद्धतीनं राहुट्या उभा करण्याचं काम या ठिकाणी केलं जात असतं। पाऊस येण्याच्या अगोदर हे सगळं काम आम्हाला करावं लागतं। जर पाऊस आला तर त्या टायमाला फजिती होती, त्याकरता आमची फडकरी अगोदर त्याची काही मुलं रावटीचा नकाशा काढून ठेवतात। मग सर्व वारकरी येतात, हे आपोआपल्या हिशोबाने आपोआपल्या पद्धतीने चारी खाणं, त्याच्यातले खडे काढणं, बाजूच्या दोऱ्या आहे, गज आहे, पॅक करणं, मग नंतर पॅक झाल्याच्या नंतर आपण आपली रावटीमध्ये सैकवायचं। अशा पद्धतीनं ठिकठिकाणी ह्या राहुट्या उभं करण्याचं काम जे आहे ते या वारकरी दिंड्यांचे जे प्रमुख असतात त्यांच्याकडनं केलं जात असतं आणि थोडा विसावा घेऊन, थोडी विश्रांती घेऊन वारकऱ्यांचा जो आहे तो उत्साह पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी त्यांच्यामध्ये संचारतो आणि पुढचा जो प्रवास आहे तो विठ्ठलाच्या भेटीचा तो पुन्हा एकदा उद्यापासून आपला सुरू होत असतो। अशी ही संपूर्ण व्यवस्था असते। कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, नांदेड। Co-presented by Ambuja Cement, Virat Compressive Strength, Banking Partner Union Bank, सांगली लोकल चांगली बँक, नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे, बेवरेज पार्टनर सोसायटी टी, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC हाऊसिंग फायनान्स, घर बसाय रिश्ते सजाय, सहप्रायोजक पूर्वाचे सेवर म्हणजेच औषधाची बचत, सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। VSI संशोधने समृद्धी।